कोल्हापूर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। जिल्ह्यात नशिल्या पदार्थाचा धोका वाढतोय, तसंच काळे धंदे फोफावले आहेत। त्यामागे पोलीस दलातील कलेक्टरच आहेत, त्यांची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली। कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप करत आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांना निवेदन दिलं। या दरम्यान शिवसेना उपनेते संजय पवार यांनी गेल्या 3 वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात गुंडगिरी फोफावल्याचा आरोप केला। नशिल्या पदार्थांच्या विक्रीमुळे तरुणाई बर्बाद होतीये, त्यातूनच खून आणि मारामाऱ्यांसारख्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। दारू, मटका, चक्री जुगार, लॉटरी, ऑनलाईन जुगार, बेटिंग, वेश्या व्यवसायात वाढ झाल्याचा आरोप शिवसेना उपनेते संजय पवार यांनी केला। ह्या 3 वर्षांमध्ये खरोखर मोठ्या प्रमाणात अवैध व्यवस्थांनी 2 नंबर व्यवस्थांनी डोकं वरती काढलेलं आहे। गुंडागर्दी, खून खराबा, मारामाऱ्या, गुंडांच्या टोळ्या मोठ्या प्रमाणात तयार झालेल्या आहेत। याला अभय कोण देतंय? पोलिसांचा हात कमी झाला काय कोल्हापुरात? आणि ह्याचाच अर्थ असा होतोय कुठेतरी यांची लागेमध्ये काही अधिकाऱ्यांची कर्मचारी हत्या करणं, संपूर्ण पोलीस प्रशासन बदनाम होत आहे। अवैध व्यवसाय वाढीसाठी जिल्हा पोलीस दलातील 10 कलेक्टर कारणीभूत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला। यासोबतच रात्र गस्त वाढवा, मटका गुटख्यासोबतच कपल मीटिंग पॉइंटवर कारवाई करा, आर्थिक गुन्हे उघडकीला आणा, शाळा महाविद्यालयावर सुरू असलेल्या छेडछाड प्रकरणांवर नियंत्रण ठेवा, 31 डिसेंबरला 9 गडांवर पार्ट्या होता कामा नयेत याची दक्षता पोलीस दलानं घ्यावी अशी मागणी उपनेते विजय देवणे यांनी केली। या प्रकरणी कारवाई झाली नाही तर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या शिष्टमंडळानं अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांना दिला। यावेळी प्रतिज्ञा उत्तुरे, स्मिता मांढरे, रुपाली घोरपडे, अवधूत साळोखे, मंजित माने, विशाल देवकुळे, संतोष रेडेकर, ओंकार सुरवसे, शरद फाळके, पप्पू कोंडेकर, अभिजित बुकशेट यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।